श्री स्वामी समर्थ. जे आपल्या भावनांची कदर करू शकत नाहीत त्यांच्या मागे वेडे होणे म्हणजे प्रेम नसून मूर्खपणा आहे. मनात जे आहे ते सांगण्याची हिंमत ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनात काय आहे ते समजून घेण्याची बुद्धी ठेवा. नाती कधीही तुटत नाहीत. चिकाटी, संयम, धैर्य आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने एखादी व्यक्ती अनेक कठीण परिस्थितीतूनही यशस्वीपणे बाहेर पडू शकते. तुम्ही सुरुवात केली नाही तर तुम्ही ते काम पूर्ण करू शकत नाहीत, हे खात्रीलायक गोष्ट आहे. मग कोणत्याही कामाचा सर्वात कठीण भाग म्हणजे काम सुरू करणे. कधीही हार मानू नका. आजचा दिवस कठीण आहे, उद्या वाईट असेल, पण परवा चांगला असेल. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. परमेश्वरी शक्तींवर विश्वास ठेवा आणि तुम्हालाही हवी असल्यास मला परमेश्वरी शक्ती हवी आहे असं टाईप करा आणि आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. माणसाची इच्छाशक्ती असेल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. संकट येतील, पण जीवनाचा एक भाग आहे. ज्याने आपल्या संकटांवर पाऊल ठेवले तो जिंकला आणि ज्याने संकटांना डोक्यावर स्वार केले तो तुटला. आयुष्यात अनेक वेळा मोठ्या मोठ्या अडचणीतून बाहेर पडतो. जणू काही आपल्याला साथ देणारी कोणतीतरी दैविक गोष्ट आहे. त्या अदृश्य गोष्टीला देव म्हणतात. तेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही जग सोडून जाईल तेव्हा तुमचा हात देव स्वतः धरेल. तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास कमेंटमध्ये विश्वास आहे हे नक्की टाईप करा. जो संकटात आहे, दुःखी आहे, त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा. भाग्यवंत व्हाल. रागाच्या वेळी थोडं थांबायला शिका आणि चुकीच्या वेळी थोडं वाकायला शिका. तुमच्या हातात नसलेल्या व्यक्तींना प्रेमात पडलं तर आयुष्य नरक बनेल. तुम्ही ठरवा की करायचं काय. आयुष्यात एक धडा मिळाला. काळजीत राहिलो तर आपणच जळू आणि बेफिकर राहिलो तर जग जळेल. एकटेपणाची एक वेगळीच मजा आहे. त्यात कोणी सोडून जाण्याची भीती नसते. पुढील 7 मिनिटे तुम्ही हे ऐकत राहाल तर याचा तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच फायदा होईल. पुढील 7 मिनिटे हे तुम्ही ऐकलेस तर तुमच्या जीवनावर नक्कीच खूप मोठा परिणाम होऊ शकतो. तू स्वतःला कमकुवत ठेवू नकोस. आपण जे करू शकतो ते कोणीही करू शकत नाही. नशीब फक्त कष्टाने बदलेल. बसून किंवा विचार करून काहीही होत नाही. आयुष्य खूप लहान आहे, म्हणून एखाद्याचा पाठलाग करण्यापेक्षा आपल्या स्वप्नांच्या अनुसरण करणे चांगले आहे. योग्य मार्गावर चालणे आहे किंवा कठीण आहे, पण कोणीही तुम्हाला त्या मार्गावर पाडू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे. लहान मूल पडल्याबरोबर चालायला लागते. बुडताना माणूस पोहायला शिकते. अपयशावर लाखो टोमणे येतील, पण निराश होऊ नका, कारण हीच वेळ आहे ज्यामध्ये तुमची ओळख होईल. आईनंतर फक्त हिंमतच माणसाला साथ देते, जो माणसाला कधीही हरवू देत नाही. निसर्गाने आपल्याला हिरे बनवलेले आहे. एकच अट आहे, जे बाहेर पडले तेच चमकले. सर्व काही फक्त पुस्तकातून शिकता येत नाही. नीच लोकांकडून पण खूप काही शिकता येते. तुमच्या दारात गरजूंचा कधीही अपमान करू नका, कारण वरचा देव वाटी बदलण्यास उशीर करत नाही. आज जर तुम्ही मार्ग काढला तर उद्या तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानी नक्की पोहोचाल. धैर्याने भरलेला हा प्रयत्न एक दिवस नक्कीच फळ देईल. या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाहीये. ना वेळ, ना प्रेम, ना द्वेष, नातं. जर कोणी तुम्हाला समजत नसेल तर काळजी करू नका, कारण प्रत्येकाला चांगले लोक, चांगली पुस्तके समजत नाहीत. मैत्री हा स्वार्थ नसून विश्वास आहे. जिथे आनंदात सोबत राहण्याची जबाबदारी असते. हसत खेळत मजा येते, पण खोटी आश्वासने नसून खरा प्रयत्न
केला जातो. सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालवणारा माणूस जगाला नेहमी कटू वाटतो. कितीही स्तुती केली तरी अपमान मात्र विचारपूर्वक केला पाहिजे. भक्ती हा एक छोटासा शब्द आहे, पण भगवंताशी जोडलेला आहे, ज्यामुळे त्याचे जीवन बदलते. जेव्हा नाती तुम्हाला रडवतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका. आयुष्य खूप सोपं होईल. वेदना येण्याआधी दुःखी झालेल्या व्यक्ती आवश्यकतेपेक्षा जास्त त्रास होतो. अपयश ही जीवनाचा एक भाग आहे. जर तुम्ही कधीही अपयशी झाला नाहीत तर तुम्ही कधीही शिकणार नाहीत. जेव्हा तुम्ही शिकणार नाहीत, परिणामी तुम्ही बदलणार नाहीत आणि तुम्हाला नवीन गोष्ट शिकता येणार नाहीत. म्हणूनच जीवनात अपयशाला खूप महत्त्व आहे. जो माणूस काळाशी लढून आपले नशीब बदलतो तोच आपले नशीब कायमचं बदलतो. उद्या काय होईल याचा कधीही विचार करू नका. ज्याला माहीत आहे उद्या वेळ स्वतःच चित्र बदलेल. आनंद स्वातंत्र्यावर अवलंबून आहे. स्वातंत्र्य हे तुम्ही किती धैर्यवान आहेत यावर अवलंबून आहे. विश्वासाशिवाय या जगात कोणतेच नाते जास्त काळ टिकू शकत नाही. कालचा दिवस काही चुकवल्यामुळे दुःखात गेला असेल तर त्याची आठवण करून आजचा दिवस वाया घालवू नका. हा देवाचा संदेश आहे. तुम्ही तयार आहात का? तयार असाल तर होय, मी तयार आहे असे स्वामींना सांगा. जो लक्षात हरवून गेला तोच यशस्वी झाला. श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याच्या व्यर्थाची 5 कारणे आहेत. जो क्रोध, भय, थकवा आणि काम पुढे ढकलण्याची सवय. यश ही आनंदाची गुरुकिल्ली नाही. आनंद ही यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही जे करत आहात ते स्वतःला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. जो माणूस इतरांच्या भल्या करतो त्याला नेहमीच संकटांना सामोरे जावे लागते. कारण नेहमी फळ देणाऱ्या झाडांना दगडांचे वार सहन करावे लागतात. श्रीकृष्ण म्हणतात, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. कधीकधी प्रतिकूल परिस्थितीतही सत्यस्थिती चांगली बनवते. मन चंचल आहे, ते इकडे तिकडे धावत असते आणि ते कोणत्याही कामात एकाग्रताचा शत्रू आहे. परंतु जर ते माणसाच्या नियंत्रणाखाली आले तर यापेक्षा चांगला मित्र नाही. म्हणूनच मन एकाग्र करणे महत्त्वाचे आहे. मन एकाग्र करण्यासाठी थोडेसे प्रयत्न आणि सराव करणे आवश्यक आहे. देव म्हणतो, माझा ना कोणी द्वेष करणारा आहे, ना कोणी मित्र आहे, ना कोणी मला प्रिय आहे, ना कोणी मला गरीब आहे, ना श्रीमंत. जे माझे भक्तिभावाने स्मरण करतात मी त्यांचा आहे आणि ते माझे आहेत. तुमचा देखील देवाच्या शक्तींवर विश्वास असेल तर नक्की देव माझी शक्ती आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक नसेल केला तर नक्कीच लाईक करा. श्रीकृष्ण म्हणतात, जो कोणाच्या नशिबाचा निर्माता नाही. माणूस स्वतःचे नशीब स्वतःच लिहितो. तुझे पेरशील तेच कापशील. तुम्ही कोणतीही कृती करा, तुम्हाला समान परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला तर ते परीक्षेत यशस्वी होतील. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचे नशीब ते तेव्हाच बदलते जेव्हा तो आपले कर्तव्य करतो. जेव्हा देव तुमच्यावर धर्म, संशयाच्या पलीकडे प्रेम करतो तेव्हा तुम्ही सर्व गोष्टींवर प्रेम करायला लागता. शेवटपर्यंत तुम्ही हा संदेश ऐकत राहिलास, एकाच दिवसात तुमचे नशीब तुम्ही स्वतः बदलू शकाल. हवं तर अनुभव घ्या. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही कधीही एखाद्या शेतकऱ्याला शेती करताना पाहिलं आहे का? तो शेतकरी आहे, त्याला काहीही झालं तरी तो शेतांच्या पिकांचे पशुपालनापासून रक्षण करतो, पण एका गोष्टीचे विशेष काळजी घेतो. शेतात एकही तण नसावे, कारण एक तण शेतातील संपूर्ण पीक नष्ट करू शकते. जर वंशज
कोणतेही मूल सदोष निघाले तर ते संपूर्ण वंश नष्ट करते. म्हणूनच मुलांच्या संगोपनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण मुले हे असे पीक आहे जे हे घराणेशाहीचे भविष्य महान बनवू शकते आणि घराणेशाही पाडाव करू शकतात. श्रीकृष्ण म्हणतात, माणसाने नेहमी वाईटापासून दूर राहावे. जर कोणी वाईट कर्म केले तर ते तुमच्या आयुष्यात भोगावे लागते. जसं वासराला कळपात आई सापडते, तसं तुमच्या कर्माची फळं हजारोंच्या गर्दीत सापडेल. देव प्रत्येक कणात वास करतो, अगदी लहान जीवांच्या हृदयात सुद्धा वास करतो. त्या जीवाला वेदना दिल्यास भगवंताला दुःखाचा अनुभव येतो. म्हणजेच कोणत्याही जीवाला दुःख देऊ नका. तुमच्या देवाला आनंदी कसे ठेवसाल? मग आता तुम्ही ठरवा कसं करायचं ते. आणि एवढंच हे करून मी आजचा व्हिडिओ महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक करा. आणि आपल्या स्वामी परिवारामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.